दूसरे महायुद्ध के बाद पूरे विश्व में जो भांडवली व्यवस्थाएं थी उसमें केन्शियन लाइन्स पर अंतर्राष्ट्रीय और राष्ट्रीय आर्थिक धोरण जो था वो पूरा केन्स की लाइन्स पर चलाया गया। जैसे अंतर्राष्ट्रीय स्तर पर ब्रेटन वुड्स एग्रीमेंट जो इसका जिक्र मैंने कुछ हद तक किया था, जिसके जरिए इंटरनेशनल करेंसी सिस्टम, इंटरनेशनल मॉनेटरी फंड, International Bank for Reconstruction and Development, which became later on World Bank, and such other institutions, which created some kind of stability in the international sphere, and to some extent it also led to some welfare measures and internal stability also within the country, within the capitalist country. वो हमने देखा था, लेकिन 1970 के बाद में ये परिस्थिति पूरी चेंज हो गई, ब्रेटन वुड्स ब्रेक हो गया और उसके बाद में ये वित्तीय उदारीकरण जो है वो वित्तीय उदारीकरण का जमाना, पूरे उदारीकरण का जमाना शुरू हुआ। उसमें वित्तीय उदारीकरण एक था, ब्रेटन वुड्स ट्रीटी टूट गई और उसके चलते हुए और लिबरलाइजेशन, मतलब स्टैग्फ्लेशन आ गया। जैसे मैं बोला, स्टैग्नेशन भी है और इन्फ्लेशन भी है, तो और लिबरलाइजेशन करो तो फिर थोड़ा कुछ राहत मिलती है, तो फिर क्राइसिस है तो फिर और लिबरलाइजेशन करो तो फिर थोड़ी कुछ राहत मिलती है। ऐसे करते करते अभी इस हद तक आ गए कि पूरा गवर्नेंस, इंटरनेशनल फाइनेंशियल गवर्नेंस इज एट डोल्ड्रम। तो इतना जो कंक्लूजन निकालना था वो मैं थोड़ा 1-2 मिनट में इसको कंक्लूड करता हूँ, फिर आज के विषय के जाएंगे कि ये क्राइसिस ऑफ गवर्नेंस तब अभी पहुंच गया है। ये मैं क्यों कहता हूं, ये थोड़ा एक्सप्लेन नहीं हुआ लास्ट में, इसलिए वो पॉइंट थोड़ा मैं टच करके आगे जाता हूं। देखिए, भ्रष्टाचार की समस्या जो हम अन्ना हजारे, अरविंद केजरीवाल या दूसरे बहुत सारे कुछ लोग हैं उनके मतलब त्यांच्या निमित्तानं आपण करतो, एंड वी थिंक दैट दिस इज अ नेशनल प्रॉब्लम, बट दिस इज अ क्राइसिस ऑफ गवर्नेंस, इज नॉट ओनली क्राइसिस ऑफ करप्शन, इट्स अ क्राइसिस ऑफ गवर्नेंस। और ये क्राइसिस ऑफ गवर्नेंस भारत में नहीं, पूरे अंतर्राष्ट्रीय स्तर पर है। भारत जैसा नहीं होगा, अलग तरीके का है, लेकिन है। ये कहकर मैं ये कहना नहीं चाहता कि भारत की समस्या कोई गंभीर नहीं है, ऐसा मेरा कहने का बिल्कुल इरादा नहीं है। भारत की समस्या बहुत गहरी और बहुत गंभीर है। मैं ये नहीं कहना चाहता वो कम है, लेकिन फिर भी मैं ये कहना चाहता हूं कि ये क्राइसिस ऑफ गवर्नेंस जो है वो पूरी दुनिया को हावी कर रहा है। वो कैसे, जस्ट वन एग्जाम्पल, भ्रष्टाचार की समस्या पहले से है। वैसा मतलब इथिकली अगर देखा जाए तो भ्रष्टाचारी लोग तो सब जगह, सब दुनिया के सभी देशों में हुआ करते थे और होते हैं, लेकिन और यूनाइटेड नेशंस जैसी संस्था 1945 से है, लेकिन यूनाइटेड नेशंस ने कभी भ्रष्टाचार के खिलाफ कोई कन्वेंशन किया, ये हुआ नहीं था। लेकिन 2006 में भ्रष्टाचार के खिलाफ कन्वेंशन अगेंस्ट करप्शन ये करना पड़ा। पहले होता था इंटरनेशनल क्राइम के बारे में होता था, पहले होता था इंटरनेशनल ड्रग रैकेट के बारे में होता था, और थोड़ा इलीगैलिटी और करप्ट मतलब क्रिमिनलिटी वाज कनेक्टेड टू दैट। अभी हुआ ये कि करप्शन का एक अलग कन्वेंशन किया गया और भारत ने उस पर सिग्नेचर किया है। एक्चुअली 3 बरस लिए भारत ने सिग्नेचर करने के, लेकिन किया। वर्ल्ड बैंक अब ये मतलब हे काय दाखवतो आपल्याला, युनायटेड नेशन्सनी करप्शनच्या विरोधामध्ये एक करण्याची एवढी गरज का पडावी। युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल आपल्याला माहिती आहे, युनायटेड नेशन्सचं सोशल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, अनेक प्रकारचे प्रोग्राम्स आहेत त्यांचे, म्हणजे पॉलिटिकल स्टॅबिलिटी ठेवणं, मिलिटरी स्टॅबिलिटी ठेवणं आणि सोशल काही डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवणे, अशा विविध प्रकारची कामं चाइल्ड डेव्हलपमेंट पासून युनायटेड नेशन्स करत आलेले आहे। ऑल ऑफ ए सडन करप्शन पर्यंत ते आले। हा नंबर 1 चा मुद्दा। नंबर 2 चा मुद्दा, ऍट द इंटरनॅशनल लेवल या सगळ्या एफर्टचा एक भाग म्हणून वी वर ऑलवेज नोईंग इन 1960s, 70s, 80s, इव्हन 90s ऑल्सो, की काय आपण म्हणतो स्विस बँक म्हणजे बंद कुलूप आहे, नोबडी कॅन ओपन इट, दे आर नॉट सपोज टू गिव्ह एनी इन्फॉर्मेशन about the account holder, and त्याच्यामुळे all black money, all corruption money, even the crime money also will be stacked in Swiss bank accounts.
So the famous Swiss bank account has become a phrase in language. आता असे मी काल सांगितलं there are 69 like Swiss banks now. पण it has created a crisis of governance to the extent that internationally now World Bank is supporting the effort to bring out or to dig out the corruption money which is stacked in the Swiss bank. Swiss bank में जो पैसा जमा करके रखा है दुनिया भर के जैसे जैसे लोग हैं, मतलब नेता है, राष्ट्रीय नेता है, क्रिमिनल्स है, जो कुछ भी है, उन्होंने जो कुछ भी पैसा रखा है वो निकालने के लिए अगर कोई लीगल सपोर्ट चाहिए तो वर्ल्ड बैंक देती है. मैं नहीं बोलता कि वर्ल्ड बैंक इसमें बहुत इम्पार्शियली काम करेगी, वो देख के करेगी कौन है, किसको दे रहे हैं, क्यों दे रहे हैं, कुछ भी होने दो, अभी वो इम्पोर्टेंट नहीं है. व्हाट इज इम्पोर्टेंट इज वर्ल्ड बैंक इज टेकिंग ओपन लीगल स्टैंड अगेंस्ट द स्विस बैंक. आज ये क्यों हुआ, ये पहले क्यों नहीं हुआ? आज मतलब लास्ट 5-7 ईयर्स क्यों हो रहा है? ऑल कंट्रीज के बारे में रिपोर्ट पब्लिश हो रही है कि इनके इसमें ट्रांसपेरेंसी कितनी है, बैंकिंग के लॉस कैसे हैं. तो ये सब पूरा इस तरफ निर्देश करता है कि दुनिया में बिकॉज ऑफ दिस एक्सेसिव एंड एब्सोल्युटली अनब्रिडल्ड काइंड ऑफ लिबरलाइजेशन, what has happened is that practically withdrawal of the state from all welfare and such kind of activities, practically the animal spirits have been aroused, and only animal spirits, speculative finance, this is ruling the international world now, and that is the reason why this criminality as well as this, to the extent LIBOR rate म्हणून है, have you heard about it? लंडन इंटरनॅशनल बँक, इंटरनॅशनल लंडन बँक रेट असा रेफरन्स रेट म्हणून तो घेतला जातो. नाउ दॅट रेट हॅज बीन मॅनिप्युलेटेड अँड बर्कले बँक अँड सम अदर गुड बँक्स, आय डोंट रिमेंबर द नेम्स ऑफ दोज बँक्स, तर लिबॉर रेट हा एक रेफरन्स रेट आहे ऑन विच द ऑल द इंटरेस्ट रेट्स ऑफ द एंटायर बँकिंग सिस्टम इन द वर्ल्ड हॉवर अराउंड. आता त्याच्यात मॅनिप्युलेशन केलं. जस्ट इमॅजिन what level of manipulation it would be. And now that is being investigated. And the fines of the millions of dollars have been imposed on their Berkeley Bank very recently. काय दाखवते? तर पूर्वी कधी झालेलं नाहीये. पूर्वी अशा प्रकारचे फायनान्स मधले क्रिमिनल, सेमी क्रिमिनल ज्या गोष्टी होत्या फार फ्रेंच रिव्होल्युशनच्या आधीच्या काळामध्ये ते जॉन लॉ वगैरे काही लोक होते त्यांच्यापर्यंत पोहोचतात. पण त्याच्या मधल्या काळामध्ये घुरतेसोड निघाले कुठे, आंतरराष्ट्रीय बँका इतक्या मोठ्या प्रमाणात हे करतील झालेलं नव्हतं. सो दिस इज द रिझन वाय आय से दॅट दिस फायनान्शियल क्रायसिस, इकॉनॉमिक क्रायसिस इज नॉट ओनली द crisis created by created in some one country, other country, but it is a global crisis and it is leading to the crisis of governance. So मुझे ये कहना है कि हम ये जो पूरी आर्थिक समस्या है और जो राजकीय गवर्नेंस इज अ पॉलिटिकल मैटर और फाइनेंशियल इकोनॉमिक क्राइसिस इकोनॉमिक मैटर्स, हम ऐसा तो टुकड़े करके देखते हैं. ऐसा नहीं देखना चाहिए और यही प्रिंसिपल हमारे देश को भी लागू होगा कि यहाँ अगर क्राइसिस ऑफ गवर्नेंस आ रहा है, किसने जमीन किसको दी, क्यों दी, कैसे दी, उसका रिपोर्ट क्या था, फॉल्स रिकॉर्ड, फॉल्स रिपोर्ट, मतलब सुप्रीम कोर्ट को ये कागज पर नकली दिया, वो कागज ऐसे, इसमें बहुत सारे कुछ हम, ये पूरा क्या है, हमारे ऑडिटर्स क्या कर रहे हैं, किसने पूछा है? कैग कैन फाइंड आउट दिस. एक कंपनी के ऑडिटर ने ऐसा कभी रिपोर्ट दिया है? जो ये पूरा पैसा काला धन निर्माण होता है, जो उसका जो सोर्स है, जो इंडस्ट्रीज है, उनके जो कंपनियां हैं, उनके ऑडिटर्स क्या करते हैं, किसने पूछा है? चार्टर्ड अकाउंटेंट्स क्या करते हैं? उनके ऊपर पूरा विश्वास तो क्यों? मतलब दे आर फेल्ड, एब्सोल्युटली फेल्ड, नॉट ओनली फेल्ड, दे आर इन कनाइवेंस विद दिस, दे आर द एडवाइजर्स ऑफ दिस. तो क्राइसिस ऑफ गवर्नेंस है, कोई सिस्टम तुम्हारी काम नहीं कर रही. तो इसका जड़ खोजना है, यही वी ऑन दैट पॉइंट. थोड़ा कंक्लूड करके हम फिर आगे आज के सवाल पर जाते हैं. आज आपल्या समोर जो विषय आहे तो म्हणजे
भारताचं अर्थधोरण काल, आज आणि उद्या असं आहे. इंडियाज इकॉनॉमिक पॉलिसी यस्टरडे, टुडे अँड टुमॉरो. आता मी या विषयाची जी काय मांडणी ज्या पद्धतीनं करणार आहे आणि जे मला पोचवायचं आहे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तो व्यवस्थात्मक म्हणजे सिस्टमिक अनालिसिस. म्हणजे आय एम नॉट हिअर टू गिव्ह यू some statistics only or to compare this figure with that figure. Not only that. Of course, statistics figures are the base. I mean, you don't talk without that. पण ते इथं देणं आणि त्याच्यामध्ये to lock you into those figures and tables is not the purpose. And so what we should do is, हम क्या करना चाहिए, हम इसकी जो सिस्टमिक जो बातें हैं उसका एक जो ओवरव्यू है वो हम समझना चाहिए और वो समझना ही ये विषय को समझ में लेना है. ना कि मतलब जिसको बोलेंगे कि जैसे आकाश से हम व्यू ले रहे हैं, जैसे कोई शहर हमें समझ क्या ये शहर क्या है समझो हमें समझ के लेना है. तो हम कैसे करेंगे? There are two ways. One is that if I am in the city, I will have to go on every street. Still I will not understand what the city is. But if I go on the top, I go away and at some height, I can get the whole view of the city. This is called as overview. Then I can see that this city has this section, this hills, this and east is this, west is this. That you can understand. तो मैं ये करने जा रहा हूँ कि एक दूर अंतर से from a long distance, from a distance above, we will take a view of the Indian economy and as a system, as a political economic system. And then we will try to understand the dynamics of it. Okay, so let's start. Although I am going to start past will inevitably have to start from 1947. So, but I will not go into the unnecessary details of it. We know we got independence in 1947. And by the way, just before I proceed, अशी शक्यता आहे, काल झालेलं असेल, मला काही मुलं नंतर बोलली की मी थोडासा अर्थशास्त्रीय प्रणाली जरा जास्ती वापरली, शब्द जास्त वापरले, तर तुम्ही प्लीज मला स्टॉप करा तसं जर असेल तर. म्हणजे एखादा गोष्ट मिस झाली रिपीट करायची किंवा जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला विचारायची असेल, क्लॅरिफिकेटरी पॉइंट तुम्ही मला अगदी जस्ट स्टॉप मी इन बिटवीन अँड आस्क. कारण दिस इज नॉट मेंट टू बी इकॉनॉमिक लेक्चर फॉर इकॉनॉमिक इन इकॉनॉमिक जार्गन. पण इकॉनॉमिक हे कधीच इकॉनॉमिक साठी नसतं. आपण एक पहिलं गोष्ट समजून घ्या. बरेच लोकांना आम्हाला इकॉनॉमिक्स म्हणलं काही कळत नाही. अरे इकॉनॉमिक्स म्हणलं तुम्हाला कळू नये हा तर इकॉनॉमिक्स उद्देश आहे. तुम्हाला ते कळायला लागलं तर इट विल बी डिफिकल्ट. सो नथिंग एक्झिस्ट फॉर इटसेल्फ टू से फिलॉसॉफिकली. सो इकॉनॉमिक्स कॅनॉट एक्झिस्ट फॉर इकॉनॉमिक्स. आणि इकॉनॉमिक्स हा शब्द सुद्धा पहिली गोष्ट लेटेस्ट डिस्कार्ड दिस वर्ड इकॉनॉमिक्स. First of all, this word is a wrong word, wrong usage of the word. The word is political economy. Adam Smith or Ricardo or Karl Marx and Pigou and Malthus, जिनके साथ में ये पूरा इकोनॉमिक्स करके जो ब्रांच ऑफ सोशल साइंस शुरू होती है, ऐसा माना जाता है, उनके लिखने उनके क्या बोलते हैं वर्क में जो कुछ भी वर्ड है वो है पॉलिटिकल इकोनॉमी. दैट मीन्स द पावर पार्ट ऑफ इट, द पावर स्ट्रक्चर पार्ट ऑफ इट, द गवर्नमेंट रोल, ऑल थिंग्स एंड योर इकोनॉमिक वेरिएबल, दे हैव टू बी पुट टुगेदर. यू कांट जस्ट आइसोलेट देम, यू जस्ट कांट सेपरेट देम. और यही उसकी समझ थी. लेकिन बाद में इन द 20th सेंचुरी ये जैसे एथलेटिक्स है वैसे इकोनॉमिक्स है, इसलिए तो काही शब्द वापरतात. संसदपटू, संसदपटू म्हणजे काय मला म्हणजे धावपटू, तसं संसदपटू असं काय शब्द वापरतात. मी संसद आहे म्हणलं एखादा असं म्हणा ना की हा एक चांगला संसद आहे, वाईट आहे, त्याला काही कळत नाही. संसदपटू म्हणजे काय असं त्याचं स्वतंत्र आर्ट नाही आहे त्याची. इकॉनॉमिक्स इज नॉट इंडिपेंडेंट काइंड ऑफ स्टँड अलोन असं त्याची सिस्टीम नाही. बट इट इज मेड टू बी लाईक दॅट. आणि म्हणतात की आपले प्रधानमंत्री एक अर्थतज्ञ आहेत, त्यामुळे चुका कशा करतात. आता म्हणजे अर्थशास्त्र हा तज्ञांचा विषय नाहीये, अर्थशास्त्र जनतेचा विषय आहे. इट इज अबाउट इकॉनॉमिक पॉलिसी.
वन मे बी नोईंग द जार्गन, वन मे नॉट बी नोईंग द जार्गन, पण ते महत्वाचं नाहीये. आपल्याला त्याचे सिस्टमिक गोष्टी समजल्या पाहिजेत. सो लेट गेट आउट फ्रॉम दिस इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स दॅट वी डोंट नो इकॉनॉमिक्स. आहे चुकीचं आहे. हा आता ठीक आहे, त्यातला काही टेक्निकल भाग असेल टू दॅट एक्सटेंट ज्याला समजेल त्याला समजेल, कदाचित मलाही पूर्ण समजणार नाही, अजून कोणाचं जास्त नाही, पण मी पण काय व्यवसाय इकॉनॉमिक्स नाही. एनिवे, तर आपण असं बघूया की 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य जेव्हा मिळालं त्यावेळेला ते कसं मिळालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दोन कारणं होती. एक म्हणजे डिसोबिडियन्स, म्हणजे नॉन रेकग्निशन ऑफ द ब्रिटिश रूल, म्हणजे थोडक्यात रिजेक्शन ऑफ लेजिटिमसी ऑफ द रूल ज्याला आपण म्हणतो. कारण कुठल्याही राजकीय सत्तेला एक लेजिटिमसी लागते, न्याय्यता लागते. ही न्याय्यता जर नसेल तर ती सत्ता काम करू शकत नाही. तर लेजिटिमसी वॉज गॉन, एक कारण. पण चळवळ होती, 42ची चळवळ असेल, 43 सालचा नाविकांचा उठाव असेल, मोठ्या प्रमाणात झालेले कामगार शेतकऱ्यांचे उठाव असतील, आणि इतर काही सशस्त्र निशस्त्र वेगवेगळ्या पद्धतीने झालेले संघर्ष असतील. त्याच्यातनं बस आपण द्यायला. पॉईंट इज देयर इज वन. सेकंड वॉज द ब्रिटिश हॅज बिकम वीक. ऑल इम्पिरियलिस्ट पॉवर्स हॅज बिकम वीक बिकॉज ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर. त्यामुळे त्यांना इथं राज्य करणं आणि इथं सैन्य बलावरती राज्य करणं हे त्यांना तसंही शक्य नव्हतं. म्हणजे केवळ शस्त्र बळावरती करणं आणि न्यायाच्या बळावरती करणं शक्यतं, तर तुमची न्याय्यता ही त्यांची फार दुविधा मिळालेली होती. आणि आपल्या लोकांना कळलेलं होतं की आपण आपल्याच बळावरती युद्ध करू शकतात, त्यामुळे आपण यांचं राज्य का म्हणून मान्य करावं. त्यामुळे आपल्या इथे एक सुधारणांचं सुद्धा, एक सामाजिक सुधारणांची कळवळ झालेली होती. त्याचा एक चांगला परिणाम झाला होता की आपल्या समाजाचा पूर्वीसारखा राहणार नाही. आपल्याला पूर्वीचा समाज निर्माण करायचा, नवीन समाज निर्माण करायचा, याची एक जाणीव झालेली होती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा फुले यांच्या नेतृत्वाखालची जी चळवळ आहे त्याच्यातून एक मोठं कार्य झालेलं होतं की इथे उद्याचा समाज काय करायचं याच्यापुढे चालतं. म्हणजे असा प्रश्न होता की आता परत आपल्याला पुन्हा 1857 1757 मागं जाय असं पण अशी पण परिस्थिती नव्हती. त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी एक अनुकूल परिस्थिती होती आणि म्हणून आपण स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो. ऍट दॅट पॉइंट जगात जी परिस्थिती होती ते लक्षात घेता आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या नेतृत्वासमोर 3 पर्याय होते. 3 अल्टरनेटिव्ह वेअर ओपन. 3 पर्याय कुठले होते? याला मी राजकीय आर्थिक पर्याय असं म्हणतो. आणि मला परत सांगतो की राजकारण आणि अर्थकारण मी वेगळं करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. जे करतात ते खोटं होऊ शकतं. राजकीय आर्थिक पर्याय आपल्यासमोर 3 होते. एक पर्याय होता तो म्हणजे गांधीवादी पद्धतीने. आता गांधीवाद याच्याबद्दल लोकांचे ऍग्रीमेंट डिसऍग्रीमेंट काही असू शकतात, परंतु तो काय आहे मी समजलं पाहिजे. त्यांचं असं म्हणणं होतं महात्मा गांधींचं की आपण पाश्चिमात्यांच्या पद्धतीनं एक केंद्रित असा औद्योगिक विकास करणं हे तंत्रज्ञानच त्यांना मान्य नव्हतं. ही वॉज रिजेक्टिंग द व्हेरी टेक्नॉलॉजी ऑफ द इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी ऑफ युरोप. म्हणजे लार्ज स्केल टेक्नॉलॉजी असेल, सेंट्रलाइज प्रोडक्शन, मशीन प्रोडक्शन, हेच त्यांना मुळामध्ये मान्य नव्हतं. म्हणजे मशीनला कुठल्या होता विरोध कुठल्या नव्हता याच्या तपशिलात जाण्यात अर्थ नाही. बेसिकली वॉज रिजेक्टिंग द होल पॅराडाईम ऑफ इंडस्ट्रियलाइज्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बेसिकली लेड बाय द इंडस्ट्री. त्याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं होतं की लोकल प्रोडक्शन अँड लोकल कन्झम्पशन हे त्यांचं मॉडेल होतं. म्हणजे पंचक्रोशीमध्ये सगळ्या वस्तू तयार व्हाव्यात आणि तिथंच त्या विकल्या जाव्यात आणि त्याची टेक्नॉलॉजी ही कमीत कमी निसर्गामध्ये हस्तक्षेप करणारी वगैरे वगैरे असावी आणि साधी राहणी. त्यांचं सगळं विचार, अध्यात्म, राजकारण आणि अर्थकारण हे सगळं एकमेकांमध्ये जोडलेलं होतं. हा एक पर्याय होता. लोकांनी गांधींना स्वीकारता तर दुसरा पर्याय बघतो म्हणजे पुढे काय करायचं आपण बघू. हा एक पर्याय होता. म्हणजे मी असं त्यातल्या आर्थिक बाजूबद्दल बोलतोय फक्त. दुसरा जो पर्याय होता तो पर्याय म्हणजे त्यावेळेला म्हणजे आता 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, 1949 साली चीनमध्ये क्रांती झाली. तेव्हा चीन आणि भारत 1947 जेव्हा म्हणतो अँड लिटरली मला 1947 म्हणायचं नाही, आय एम सेइंग दॅट केस. त्यावेळी दुसरं एक मॉडेल जे होतं ते म्हणजे चीनचं मॉडेल होतं. तर चीनचं मॉडेल काय आहे? चीनचं मॉडेलचं वैशिष्ट्य असं आहे की चीन भारतापेक्षा महाग असलेला होता तुम्हाला माहिती.
जेव्हा चीनमध्ये क्रांती झाली तेव्हा चीनचा औद्योगिक विकास हा भारतापेक्षाही कमी होता. टेक्नॉलॉजीवर सगळ्या जातात. तिथं शेतकऱ्यांच्या मुख्यतः शेतकरी आणि आता कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली जी काय क्रांती झाली त्याच्यामध्ये पूर्ण सरंजामशाही ही जमीनदारांना अटक करून किंवा ते ज्यांनी युद्ध केली त्यांच्याशी प्रत्यक्ष युद्ध करून त्यांची सगळी जमीन ताब्यात घेतली आणि ती मुलांना म्हणजे तिथे काम करणाऱ्या टेनर्सना शेतकऱ्यांना वाटली, त्यांची कोऑपरेटिव्ह केली. हा तो एक मार्ग आहे. आणि सरंजाम साम्राज्यवाद म्हणजे सगळे अमेरिका, इंग्लंड सगळे त्यांचे इन्फ्लुएन्स होते, सगळे सोडून टाकले. टोटल रिजेक्शन ऑफ एनी इम्पिरियलिस्ट इंटरव्हेन्शन व्हॉट्सएव्हर आणि स्वतःच तंत्रज्ञान आपण विकसित करू वगैरे वगैरे. हा एक चीनचा क्रांतिकारक मार्ग आहे. तिसरा मार्ग जो आहे तो साधारणपणे ज्याला बनाना रिपब्लिक म्हणतात, म्हणजे ते लॅटिन अमेरिकेमधली काही रिपब्लिक किंवा अगदी तसं म्हणलं तर पाकिस्तान. हे पाकिस्तान हे जास्त चांगलं उदाहरण आहे त्याचे. तर पाकिस्तानचा काय मॉडेल होता असं नाही, पण पाकिस्तानचा जो रस्ता आपल्याला झाला की शेवटी त्यांचा हा रस्ता झाला. काय रस्ता आहे तो? पाकिस्तान जर यू डोंट टच सरंजामदार वगैरे त्यांना काही टच करायचं. मी आजही सांगतो पाकिस्तानमध्ये एवढी प्रचंड जमीनदारी आहे आणि त्यांचे जे सगळे हे ऑल दिस पॉलिटिकल प्रॉब्लेम पाकिस्तान आहे अपार्ट फ्रॉम मेनी अदर थिंग्स, त्यांचे एक खूप मोठे रूट त्या सरंजामशाहीमध्ये आहे. तर सरंजामशाही तशीच ठेवायची, जमीनदारशाही तशीच ठेवायची. अँड नॉट ओनली दॅट, the economy and the government keeps open or it becomes open to all influences by the imperialist power. म्हणजे ब्रिटिश असतील किंवा अमेरिकन वेस्टर्न इन्फ्लुएन्स आहे त्याच्यासाठी ओपन राहायचं. म्हणजे प्रॅक्टिकली काय करायचं तुम्ही, यू कंटिन्यू द ओल्ड सिस्टम ॲज इट इज मोर ऑर लेस. आणि मिलिटरी आहे मग ते टू रिटेन द कंट्री युनायटेड यू क्रिएट द एनिमी हे इंडिया. चला मग त्याच्या विरुद्ध त्याची मिलिटरी गोळा करा आणि मग त्याचा तो विषय जाऊ दे अमेरिका काय. हे जे तिन्ही जे मार्ग आहे तो इंडिया म्हणजे इंडियन पॉलिटिकल लिडरशिप रिजेक्टेड ऑल द थ्री. हे तिन्ही मार्ग आपण नाकारले. म्हणजे गांधींचं नाव जरी घेत असते तरी गांधींचा आर्थिक मार्ग हा 2 ऑक्टोबरच्या दिवशीच फक्त सांगायचं असतं. 3 ऑक्टोबरला त्याच्याबद्दल बोलायचं नसतं. म्हणजे गांधी बिकेम ए सब्जेक्ट ऑफ स्टॅच्यू, हॉलिडे अँड होमेज. दॅट्स ऑल. एक श्रद्धांजली व्हायची, त्यांच्या विचाराला श्रद्धांजली व्हायची अशासाठी टू मेक शुअर दॅट इट रिमेन्स डेड बिकॉज यू डोंट पे होमेज टू एनी लाईफ. त्यामुळे गांधींच्या विचाराबद्दल जे गांधींचं नाव खूप मोठं घेतील ते इन्शुअर दॅट की गांधींच्या प्रत्यक्ष विचाराप्रमाणे आम्ही अर्थव्यवस्था करू अशी त्यावेळेला अजिबात म्हणजे नो बडी इवन टुडे ऑल्सो रिअली सेल्फ दॅट. आता तुम्ही असं am I advocating that? I am not advocating that, but I am saying that it was rejected even by the Congress leaders. आणि नेहरू हे तुम्हाला माहिती आहे की नेहरू वॉज नॉट ए गांधी आणि इट इज नॉट ए अनडिस्क्लोज फॅक्ट. इट्स ओपन अँड नोन हिस्टॉरिकल फॅक्ट. अँड आय एम नॉट ब्लेमिंग. मी आता हे म्हणतोय म्हणजे आय एम नॉट नेसेसरीली ब्लेमिंग इन फॉर दॅट. आय एम सेइंग दॅट लेट अस से इट. पण आपल्या इथं काय होतं की एखाद्या माणसाला फोटोच बसवला ना की त्याच्याबद्दल काय बोलायचंच नाही अशी एक पद्धती आहे. तर तसं नाही. हे 3 गोष्टी. आणि मग भारताने चौथा पर्याय निवडला म्हणजे चौथा पर्याय निर्माण. अँड दॅट इज वेअर वी हॅव टू स्टार्ट अंडरस्टँडिंग वाय इंडिया इज इंडिया अँड वाय इंडिया हॅज इट्स ओन पेक्युलर प्रॉब्लेम. ऑफकोर्स आय एम नॉट सेइंग दिस इज India is the only country which has this. There are many third world countries which have become liberated or independent in that period of time. पण तरी भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशाने हा मार्ग स्वीकारणे एक विशेष गोष्ट. काय तो मार्ग? तो मार्ग असा आहे दॅट इज टू नेम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला सामान्य भाषेत मिक्स इकॉनॉमी असं म्हटलं जातं किंवा नेहरूवाद असं म्हटलं जातं किंवा नेहरूवियन सोशलिझम असं म्हणलं जातं किंवा लोकशाही समाजवाद असं म्हणलं जातं. तर मलाही त्याची नावं मान्य नाही. आय से हा नेहरूवाद असं मी त्याचं क्रेडिट द्यायला हरकत नाही त्यांना, कारण इट वॉज अंडर हिज लिडरशिप अँड ओनली बिकॉज ऑफ हिज पॉलिटिकल लिडरशिप इट कुड ऍक्च्युअली कम इन टू रियालिटी. व्हॉट वॉज दॅट ऍक्च्युअली? तर तो मार्ग असा होता
की retaining the basic institutions of capitalism. What are the basic institutions of capitalism? Basic institutions of capitalism are private property. कोणी म्हणेल की private property there in feudalism also. But no, I am saying capitalism. Why? Because private property as in feudalism is rejected by nature. So there are three institutions of capitalism. One is private property. Private property means private ownership of means of production. म्हणजे private property म्हणजे आता घर कोणाच्या तरी मालकीचे आहे अशा अर्थाने मला म्हणायचं नाही. What I mean to say is you own the factory, you own the land as a means of production. Okay, one. Second is market freedom. And third is the institution of profit motive. What is the engine of all this? What is the engine of the factory? What is the engine of the market? Profit. So these are the three basic institutions on which a capitalist system runs. So India would be a system which would be closed by the three institutions of capitalism. That is private property, market and profit. So this framework is clear. Within this framework, the state will lead the economic development. हे दोन्ही गोष्टी मी एकत्र करतात. याला लोक मिक्स इकॉनॉमी म्हणतात. आय डोंट कॉल इट मिक्स इकॉनॉमी. सो इफ यू वॉन्ट टू तुम्हाला हाऊ विल यू डिस्क्राईब दिस इज अ ट्रायंगल फर्स्ट इजंट इट. त्याच्या आतमध्ये काही घाला पण बेसिकली ट्रायंगल आहे. बेसिकली इट इज कॅपिटलिझम बट विथ सम कॅरेक्टरिस्टिक. काय कॅरेक्टरिस्टिक? बेसिक कॅरेक्टरिस्टिक काय तर इट इज अंडर द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विल बी to a great extent led by the state. So state will have a very strong role to play. आणि म्हणून from 1951 onwards we started planning process. Planning commission नेमलं आणि the inspiration of the Congress party led by Nehru was also Soviet Union, because from there they had taken the planning idea of planning, 5-year planning. And of course the inspiration of freedom, free spirit, democracy, it was also the Western influence. So there was a lot of influence of Soviet Union and also to some extent the Western spirit of freedom, and it was reflected in the whole path that was started in the planning process. या planning process चं वैशिष्ट्य काय ते सांगण्याच्या आधी was it, why I am not calling this as Nehruवाद किंवा सोशॅलिझम. काही लोक असं म्हणतात की पूर्वी समाजवाद होतो भारतामध्ये. मग ते लोक असं बोलतात म्हणजे की समाजवादी धोरणं ज्या काळात होती भारतामध्ये म्हणून केव्हा होती आपल्याला काय माहित नाही व्हावं. ते या काळातली जी धोरणं आहेत 51 ते 91 याला ते समाजवादी धोरणं म्हणतात. आय एम रिजेक्टेड. बट आता ही जी काय सिस्टम होती त्याच्यामध्ये समाजवादी त्याला का म्हणत नाही अपार्ट फ्रॉम मेनी अदर रिझन. 1947 साली जेव्हा आता भारताला स्वातंत्र्य 47 साली मिळालं या टाईपचं मॉडेल हे कोणी पहिल्यांदा सुचवलं होतं? नेहरूंनी नाही. नेहरूंना कोणतरी सुचवलं होतं. हे कम्युनिस्टांनी त्याला सांगितलं म्हणून नेहरूंनी केलं असंही नाही. एक महिन्याची पद्धत आहे. बरं झालं असं केलं असं तुम्हाला अंग वाटला असता. पण जेव्हा प्लॅनिंग ते केलं त्यावेळेला त्याच्या 2 वर्ष बरेच कम्युनिस्ट लीडर्स तुरुंगात थांबले होते म्हटलं. तर तसं काही त्यांनी केलेलं नव्हतं. तर त्याला 1944 साली एक बॉम्बे प्लॅन नावाची एक शिफारस म्हणा मुंबईमधल्या आणि देशामधल्या अगदी भांडवलदारांच्या लिडरशिप ही त्यावेळेला काँग्रेसला जी दिलेली होती किंवा what is our blueprint of the economic system of upcoming India now. तर ती अशी होती. त्याच्यामध्ये मी त्याने सांगितलं त्याच्यामध्ये सर्व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे म्हणजे तुझं वीज असेल, रस्ते असेल, मोठे पाणी पुरवठ्याची योजना असतील या किंवा बेसिक इंडस्ट्रीज असतील, हेवी इंडस्ट्रीज असतील
याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक सेक्टर आणि सरकारने पुढाकार घ्यावा अशी अगदी स्पष्ट त्याच्यामध्ये सूचना आहे. म्हणजे बॉम्बे प्लॅन जो आहे हा बॉम्बे प्लॅन इज मोर ऑर लेस, इफ नॉट विथ ऑल पर्टिक्युलर्स बट मोर ऑर लेस goes on the same line which was adopted later on in the 1951 planning process. त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये मला सांगायचे काय तर या सगळ्यामध्ये भारताची सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घडण ही सगळी रिफ्लेक्ट झाली आणि दॅट्स वाय इट इज वेल इनग्रेन. म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात घ्या, त्यामध्ये कुठलाही क्रांतिकारक बदल होत नाही, पण काहीच होत नाही असंही नाही. उदाहरणार्थ तुम्ही जमीनदारांचे पहिला एक महत्वाचा घटक कुठला इथं नाही, आपण त्या प्रोसेस बद्दल पुढे येऊ, डिटेल्स बद्दल आपण पुढे जाऊ. सो दिस इज सो वी शोज दिस पाथ, दिस इज द फर्स्ट पॉइंट आय वॉन्ट टू. आता हा पाथ आपण का निवडला त्याच्याकडे आपण जाऊया. वाय डिड इंडिया चूज दिस पाथ? आणि वेन आय से इंडिया आय मीन इंडिया, आय डोंट मीन नेहरू. आय गिव्ह क्रेडिट टू नेहरू, नो डाऊट. पण मला असं म्हणायचंय की इट वॉज अ रिप्रेझेंटेटिव्ह चॉईस. म्हणजे बाय अँड लार्ज होल ऑफ इंडिया हॅड सपोर्टेड दिस. म्हणजे काहीतरी त्यांच्या डोक्यात निघाला आणि मग त्यांनी तो रेटला असं नाहीये. बाय अँड लार्ज देर वॉज अ वाईड सपोर्ट टू दिस आयडिया आणि देर वॉज अ व्हेरी ब्रॉड सोशल कन्सेन्सस ऑन दिस. ऑल्सो द लेफ्टिस्ट अँड द कम्युनिस्ट माइट बी डिमांडिंग मोर. उदाहरणार्थ लँड रिफॉर्म्स तुम्ही अधिक केले पाहिजे, जमीनदार ते पूर्णच नष्ट केले पाहिजे. सो दे माइट बी डिमांडिंग मोर, पण जे केलं त्याला नकार नाही. बाय अँड लार्ज देर इज अ कन्सेन्सस. आता हे काय होतं, हा जो हे जे काय कन्सेन्सस होतं ते कशामुळे होतं ते समजण्यासाठी आपल्याला इन ऑर्डर टू अंडरस्टँड दॅट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट वन्स वी चूज दॅट वी आर गोईंग विथ दीज इन्स्टिट्यूशन्स इंटॅक्ट. But intact means not untouched. Intact, not untouched. So we will have some restrictions on these, but we will not basically destroy these institutions as China did in those years. म्हणजे प्रॉफिट आम्ही काढून टाकणार नाही, मार्केट आम्ही काढून टाकणार नाही. But okay, we will put some restrictions, some parts here and there. आता तुम्ही म्हणजे बेसिकली कॅपिटलिझम करणार. हे एकदा ठरलं की तुम्हाला कुठल्या गोष्टींची गरज, विकास जर करायचा असेल तुम्हाला, लॉट ऑफ बॅकलॉग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि वेनेवर ए पॉलिसी क्रिटिक इज मेड अबाउट ऑफ दिस इरा, आणि मग एकदम 91 साली बघा त्यावेळेला फॉरेन एक्सचेंज 2 महिन्याचं फॉरेन एक्सचेंज उरलं, ते धुळीला चालला होता. म्हणून मग मनमोहन सिंग आले अर्थतज्ञ, आणि त्याने अर्थतज्ञ म्हणून काहीतरी चांगल्या गोष्टी सुचवल्या. म्हणजे एखादा पेशंट आजारी पडला तर लोकांना कळत नव्हतं काय करावं. खेड्यातले लोक मग डॉक्टर आणला, डॉक्टरने पाहिलं आणि डॉक्टर म्हणला अरे ह्याला तर अमुक रोग झालाय, मग आता हे औषध मी देतो. हे असं काही झालेलं नाही, कोणी डॉक्टर बिक्टर नाही. तर सगळे म्हणजे पहिले पण डॉक्टर होते, त्यांना पण कळत होतं इट वॉज अ चॉईस. तर तुम्ही एवढं स्वातंत्र्याचा लढा केला, तर स्वातंत्र्याचा लढा कशा केला? For upliftment, for betterment, for development. Because not because we hated British. More demand, aspiration of the people काय? So aspiration of the people is development. So that is the, आणि पण aspiration of the people capitalism संपवा अशी नव्हती. Let's be very clear about it. मला काही आवडेल सोडून द्या, पण पब्लिकचं कन्सेन्सस कॅपिटलिझम नष्ट करायला नव्हतं. That's it. जमीनदारांच्या वर्गात नक्की भावना होती, परंतु कॅपिटलिझमच काय अशी काही व्यवस्था नको. मला असं काय म्हणतं कॅपिटलिझम एक तर नुसतं माहिती पण पण मग आपली गरज कशाची होती हे आता मुद्दे मी विचारायचे. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला डायग्राम सांगा. पहिला मुद्दा, तुम्हाला जर कॅपिटलिस्ट डेव्हलपमेंट करायची असेल तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट यू नीड इज भांडवल. आता फर्स्ट अँड सेकंड शब्द जरा डोंट टेक इट लिटरल नाही. तुम्हाला यू विल हॅव टू हॅव भांडवल मीन्स पूंजी की जरूरत है पहले. आई एम जस्ट गिविंग द प्रीरेक्विजिट ऑफ गोइंग देयर और हैविंग द कैपिटलिस्ट पाथ ऑफ डेवलपमेंट. तो फर्स्ट यू रिक्वायर भांडवल, पूंजी. तो पूंजी किधर से आती है? पूंजी मतलब सेविंग, बेसिकली इट इज सेविंग.
So Punji means you require saving and a high rate of saving. Not only saving तो ठीक है, but mobilized and focused saving. सेविंग है लेकिन वो गोल्ड में रखना है, कोई उसका कोई पर्पज नहीं है. So saving which is mobilized, which is channelized as capital, मतलब invested as capital. आता सेविंग जेव्हा कॅपिटल होतं त्याच्यामध्ये प्रॉफिट नावाचा एक हेतू शिकवतो, पण त्याशिवाय भांडवला शब्द वापरता येत नाही. सरकारी भांडवला शब्द तो इतका बरोबर नाही, पण भांडवल म्हणजे एक कॅपिटल, इट इज अटॅच विथ द मोटिव्ह ऑफ प्रॉफिट. दॅट्स अ लिटिल प्रॉब्लेम. ओके, सो फर्स्ट रिक्वायरमेंट इज दिस. अनदर रिक्वायरमेंट इज ऑब्वियसली यू रिक्वायर मार्केट. व्हॉटएव्हर यू प्रोड्यूस मस्ट हैव सफिशिएंट मार्केट. मार्केट बेस, बाजार की जरूरत है. ओके, सो फॉर मार्केट व्हॉट डू यू नीड? डिमांड. म्हणजे मार्केट म्हणजे डिमांड. सो डिमांड मीन्स व्हॉट इज डिमांड? व्हॉट इज डिमांड? डिमांड मीन्स purchasing power, a need backed by purchasing power. A want, rather, I should not need, want backed by purchasing power. So basically market would require want. Wants are always there, so I need not worry about want. The point is purchasing power. So okay, a third thing that was lacking obviously is the technology. Because India was lacking technology. आता टेक्नॉलॉजी वेस्ट आणि आपल्यामध्ये 200 वर्षाचा अंतर पडले. लेट्स नॉट फॉरगेट इट. म्हणजे आपण शृंखला तोडलेल्या आहेत आणि शृंखलाच होत्या. बी शुअर अबाउट इट. our imperialist past, that means colonial past, is always underplayed in our, particularly when economic history is even referred in general speeches. Even the country has practically forgotten that it was ever colonized by British for 150 years. No joke. तुम्ही 150 years चा बॅकलॉग आहे तुमचा. तो बॅकलॉग तुम्हाला भरून काढायचा आणि सो यू रिक्वायर टेक्नॉलॉजी. आता सिंपल गोष्ट आहे, पण त्याच्याकडे मी नंतर येतो. आता ह्याच्यामध्ये सोल्युशन कुठं आणणार टेक्नॉलॉजी? You cannot produce technology all of a sudden. So either you have to buy it. One. You physically just go and say, "Yeah, आम्हाला technology द्या." Take one option. Second option, you invite a company which produces here and which uses that technology, and you use the product made by that technology. म्हणजे you invite MNCs or companies with the technology. And third is you develop technology. Third option. आता आपण एक तिन्ही ऑप्शन केलेले आहेत. तिन्ही प्रकारचे ऑप्शन. तर पहिला नाही केला, पण दुसरे दोन केलेले आपण. पहिला कमी केलाय आणि चौथ्याच करण्याला आपल्याला एजन्सी लागते. इन्फ्रास्ट्रक्चरला. अँड लास्ट थिंग इज इन्फ्रास्ट्रक्चर. यू अंडरस्टँड ऑल. यू रिक्वायर बेसिक इलेक्ट्रिसिटी, यू रिक्वायर बेसिक रोड, कम्युनिकेशन, बेसिक म्हणजे हानी तर पाहिजे असते प्रॉपरली. इंडस्ट्रीचा भाग जरी असला तरी सप्लाय तर पाहिजे. सो इन्फ्रास्ट्रक्चर. अँड लास्टली द एजन्सी. हू विल डू दिस? देयर हॅज टू बी एन एजन्सी. करणार कोण आहे? सो दिस एजन्सी. आता हे सगळे तर तुम्ही पाहिले. आता हे सगळे सेम प्रॉब्लेम चायना ऑल्सो आहे. They had a different state of solution, because once you have the package of a revolutionary path of development in the shape of socialism or a different kind of socialism, then of course these problems you will also have, but you will be solving it in a different channel. आता इथं आपल्याकडे आपण हा ट्रॅक निवडलेला आहे, ट्रँगल. तर याच्यासाठी सोल्युशन जर काढायची, यू विल हॅव डिफरंट सोल्युशन. आता आपण हा घेऊया भांडवल. भांडवलाला दोन प्रॉब्लेम. एक प्रॉब्लेम काय तर साईज. द अमाऊंट ऑफ कॅपिटल इज रिक्वायर्ड. सपोज यू आर इलेक्ट्रिफिकेशन. आपल्या इथं पूर्वी होत्या टाटा कंपनी एक होती, पण कॅन इट इलेक्ट्रिफाय
whole of Maharashtra. Forget even the all taluka centers of Maharashtra. Suppose you want to have electricity generation center, who can do it? Certainly not Tata. सुदैवाने अंबानी नव्हते त्यावेळेला. आपल्याला ऐकावं लागलं असतं की त्यांनी सुद्धा एक गरीब प्लॅन्ट काढला होता. पण ते पण नाही, मग कोणीच नाही, मग कोणी करायचं? इफ यू वॉन्ट टू हॅव रोड, कोणी करायचं? एसटी नाही, एसटी नको, एसटी तर नव्हती, पण गावापर्यंत जायचं कसं? अगेन यू विल रिक्वायर सम एजन्सीचा प्रश्न आहे. भांडवल कोण गुंतवणार? टाटा म्हणतील की आम्ही रुरल इलेक्ट्रिफिकेशन नाही भांडवल गुंतवणार. खोपोलीला म्हणून मुंबईला देऊ, पुण्याला देऊ, but not to the villages, because in villages the problem are twofold. One is the distance. एक घर दुसऱ्या घरापासून हाफ किलोमीटर डिस्टन्सवर आहे. तेवढं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड लागतं वायरिंग. जेस्टेशन पिरियड इज व्हेरी लॉंग. सेम इज ऑफ स्टील फॅक्टरी. एक स्टील फॅक्टरी निघाली त्यावेळेला त्याच्या दिवशीचं परिस्थिती. इफ यू वॉन्ट अ मॉडर्न स्टील प्लांट, the gestation period is still long, the huge capital is required. Who will wait for that? First of all, you should have that. And even if you have it, you will not get any profit for a very long period of time. What will you do? So, भांडवल म्हणजे नुसता पैसा नाही. You must get return. So, भांडवल कुठनं आणायचं तर याचं उत्तर आपण शोधलं की इथे काय उत्तर काढलं आपण त्याचं. So, the solution that was thought was government. State would take the lead. But how will state do it? आता पुढचा प्रश्न आहे तो. स्टेट तरी कुठं आणणार? आता गरिबांच्या देशामध्ये सरकार कसं काय श्रीमंत असतं? तर सोल्युशन दॅट वॉज थॉट वॉज टू. वन इज ऑफकोर्स सरकारचं उत्पन्न काय असतं? टॅक्स. लोन. उत्पन्नाचा लोन्स इज नॉट उत्पन्न, पण यू कॅन से मोबिलायझेशन. And third, is deficit. म्हणजे काय? कोणी म्हणे टॅक्स. कोणावरती टॅक्स करा? म्हणजे लोक जर गरीब आहेत तर त्यांच्यावरती तुम्ही टॅक्स कसा करणार? पण नेव्हरदलेस देर आर टू सेट्स ऑफ पीपल. एक म्हणजे रिच क्लास आहे, पुअर क्लास. What India actually did and what India should have done is different thing. भारताने काय केलं की टॅक्सेशन जेव्हा त्यांनी लावलं तेव्हा त्यांनी श्रीमंतांवरती खरं खूप टॅक्सेशन करायला पाहिजे होतं. सुरुवातीला सुरूही केलं ते. नंतरच्या काळामध्ये टॅक्सेशन मध्ये असे बदल होत गेले की त्यांनी इनडायरेक्ट टॅक्सेशन वरती जास्त भर दिला. इनडायरेक्ट टॅक्सेशन म्हणजे दोन प्रकारचे टॅक्सेशन. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? जसे म्हणा directly, which cannot be, the incidence of which cannot be transferred on other person. माझ्या उत्पन्नावरचा टॅक्स मी याला तू देतो असं नाही सांगू शकतो. Because it is on my income. And if at all somebody pays it, that also becomes my income. And then that will become, it will remain untaxed. त्याच्यामुळे infinite value गोष्ट. So the point is that I have to pay income tax on my income fully. That's the end of it. So is company and so is anybody who is taxable by the direct taxes. So income tax is corporate tax, sales duty, inheritance tax, all which are related to the where you cannot transfer the burden to the other person. Basically all those taxes are called as the direct taxes. This is the professional tax सुद्धा म्हणलं तरी direct taxes आहे. You cannot transfer it to any other person. Anyway, तर आता it's tax. पण आता सरकारने काय केलं याच्यामध्ये? डायरेक्ट टॅक्सेस मध्ये जास्त पैसे घ्यायला पाहिजे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, इफ यू टेक द फर्स्ट 40 years ऑफ इंडिपेंडन्स, द प्रपोर्शन ऑफ डायरेक्ट टॅक्सेस इन टोटल टॅक्स कलेक्शन हॅज गॉन डाऊन टू द एक्सटेंट की 1991, 92 म्हणजे त्या काळापर्यंत 35% जे डायरेक्ट टॅक्सेस असायचे इन द टोटल टॅक्स कलेक्शन. इट केम डाऊन टू 18%. Proportionately, suppose 100 rupees are collected by tax, 18 rupees would come only from direct tax, which used to be 35 rupees. Anyway, आता छोट्या गोष्टी सोडून देऊ आपण. So taxation is one thing.
सेकंड इज लोन, दॅट इज गव्हर्नमेंट बॉरोइंग. पण डेफिसिट मध्ये आता मी हे सोडून जे डेफिसिट म्हणतो ते म्हणजे बजेटरी डेफिसिट आहे. मी आता जे इकॉनॉमिक्स फिस्कल डेफिसिट म्हणलं ते दोन्ही कव्हर केले, पण मुद्दाहून वेगळं गेलेलं ते अशासाठी. बऱ्याच लोकांना फिस्कल डेफिसिट शब्द माहिती आहे का? शब्द माहिती व्हावं म्हणून आता नेहमी हा शब्द वापरला जातो. हा शब्द माहिती असावा याच्यासाठी की मला काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी एका चर्चेमध्ये असं सांगितलं होतं IBN वरती. ते म्हणले FDI रिटेलमध्ये पाहिजे, केवढं फिस्कल डेफिसिट वाढतंय म्हणजे. त्याशिवाय करणार काय म्हणजे फिस्कल डेफिसिट एवढं वाढतंय, सरकारला काहीतरी करायलाच पाहिजे ना. काय तर असंच बोलायला लागले तर काय करणार आपण. म्हणजे काय अर्थतज्ञ त्यांचे पंतप्रधान आहेत, पण ते खालपर्यंत काय माहिती नाही. ते अर्थतज्ञ एवढंच माहिती. फिस्कल डेफिसिट याचा अर्थ सरकारचा खजिना, सरकारच्या खजिन्यामध्ये येणारा पैसा आणि जाणारा पैसा यांच्यामधली जी म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च याच्यामधली जी आहे तफावत ती म्हणजे डेफिसिट आणि फिस्कल डेफिसिट. आता हे फिस्कल डेफिसिट जे आहे ते सरकार काय करतं, दोन प्रकारे भरून काढू शकतो. सरकार कर्ज काढू शकतो. ते जे भरून निघालं ते काही भरून निघेल. पण भारतामध्ये अजून एक प्रकार होता त्याच्या पुढचा होता, तो म्हणजे ओपन डेफिसिट. म्हणजे तुमचं उत्पन्न समजा 100 आहे आणि तुमचा खर्च समजा 150 आहे, तर सरकार काय करायचं, एक 40 रुपयाचं कर्ज घेईल. म्हणजे समजा हे उत्पन्न आहे आणि हा खर्च 150 आहे. सरकार कसा भरून टाकणार तो, तर सरकार 100 रुपयाचा टॅक्स कलेक्ट करेल, 40 रुपयाचं कर्ज काढेल आणि 10 रुपये ओपन, काहीच नाही. जस्ट सरकार डेफिसिट म्हणजे सरकार विल ओव्हरड्रॉ फ्रॉम RBI आणि सरकार विल जस्ट मेक द पेमेंट. आता हे ओपन डेफिसिट, असे ओपन डेफिसिट सुद्धा तिथं ठेवायचे होते. बजेटरी डेफिसिट होतं. एनिवे हा डेफिसिट फायनान्सिंग. तर डेफिसिट फायनान्सिंग या सगळ्यामधून सरकारकडे पैसा होणार आहे. आणि लक्षात घ्या, भारतामध्ये डेफिसिट फायनान्सिंग किंवा डेफिसिट हे कायम वाईट असतं असं नाही. फर्स्ट ऑफ ऑल लेट गेट क्लिअर ऑफ सम रॉंग नोशन. की पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी लेख लिहिला होता. ते अनेक लेख लिहिले. त्याच्यात त्यांचं एक सामान्यांसाठी लिहिलेली जी भाषा असायची ती सामान्यांना कळणारी असली पाहिजे. म्हणून अर्थशास्त्रातल्या जी बेसिक गोष्टी जणू काय आपण सांगतोय असं सांगून, हे बघा असं आहे की प्रत्येक माणसाला स्वतःचा खर्च स्वतःच्या आमदनीची वेळचा जुळता ठेवावाच लागतो. आमदनी अठन्नी खर्चा रुपया आहे तर चलता है क्या. तो सरकार, हाऊ कॅन सरकार स्पेंड मोर देन व्हॉट इज अर्न. So it must be stopped and therefore deficit must be cut and therefore all subsidies should be stopped and therefore all public support programs should be scrapped. Yes, आणि म्हणून रेशनिंग तुम्हाला मिळणार नाही म्हणून तुम्ही अर्ध कोटी राहा. तर तसं नाही. आय जस्ट वॉन्ट टू मेक इट क्लिअर. डेफिसिट एव्हरी टाइम नेसेसरीली इज नॉट बॅड. इट कॅन गिव्ह अ किकस्टार्ट टू द इकॉनॉमी. If it is managed properly, if it is utilized properly, if it is focused properly, deficit can be very useful. फक्त तरी किती प्रमाणात असावं, कसं वापरा जाणार ते डेफिसिट देणार आणि 70,000 कोटी रुपये सिंचनावरती खर्च करणार आणि 35,000 कोटी कुठे गेले माहितीच नाही आपल्याला. या पद्धतीचं मॅनेजमेंट असेल तर गोष्ट वेगळी, पण त्यातनं वैध असेल. बट आय एम नॉट सेइंग दॅट टाइप ऑफ मॅनेजमेंट. इफ यू रिअली फोकस इट to productive purpose, deficits are not necessarily bad. But they may be bad. तर याच्यामधून आपण भांडवल गोळा केलं मार्केटसाठी. तर मार्केट कसं गोळा करणार, हाऊ डिड वी मॅनेज दिस. आता मार्केटसाठी अप टू तुम्ही जर इंदिरा गांधींचा जर कालावधी पाहिला तर इंदिरा गांधी या 1966 साली, बरोबर 66 साली सत्तेवरती आल्या आणि त्यावेळेला ते लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू झालेला होता आणि देशामध्ये
राजकीय दृष्ट्या फार विस्तृत होते. 27 साली तर खूप विरोधी पक्षांची सरकार सगळ्या स्टेट्समध्ये आलेली होती. त्यावेळेला तेव्हापासून त्याने एक वेगळ्या प्रकारचं धोरण घ्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला नेहरू गेलेले होते. नेहरूंची जी एक विजन सोशल डेमोक्रॅटिक विजन किंवा स्लाइटली लेफ्ट ऑफ द सेंटर विजन जी होती, दॅट वॉज ऑल्सो नॉट अवेलेबल. दॅट काइंड ऑफ पॉलिटिकल लिडरशिप वॉज ऑल्सो नॉट अवेलेबल. But at that time, she took a policy saying that let us bring some controls on certain basic, let us change some basic decisions. पहिला डिसिजन त्यांनी घेतला की संस्थानिकांचे तनखे रद्द केले. त्याला नानी पालखीवालांनी मोठी भाषणं दिली. तुम्हाला माहिती असं म्हणून नानी पालखीला आर्थिक सुधारणाचे खूप मोठे समर्थक होते. हे टाटांचे मोठे सल्लागार होते, वकील होते. आणि त्यांनी त्या नानी पालखीवाल्यांनी समर्थन कोणाचं केलं होतं तर संस्थानिकांचे तनख्यांचं त्यांनी समर्थन केलं होतं. यू नो द प्रिव्ही पर्सेस ऑफ द फर्स्ट वाईल प्रिन्सेस. ते म्हणले होते की इंडियन गव्हर्नमेंट इज गोइंग बॅक ऑन इट्स वर्ड बिकॉज इट हॅज गिव्हन प्रॉमिसेस टू दोज म्हणजे कोण माहिती आहे का? संस्थांचे तनखे कसे आले माहिती आहे का? शुड नो दिस. It's a part of our political history, what imperialism can do to a country. When British left this country, they wanted 569 holes on the body of our country. 569 का 589, something like that. 589 मला. 565, okay, whatever that number. So they wanted those many holes on the body of the country. ते म्हणले की now those 565 or whatever that number is, princely states which were otherwise sovereign, they had submitted their allegiance to British. Now we are leaving the country. But तुमचं काय स्टेटस होईल? इंडिपेंडेंट वन. मग काय करायचं ते तुम्ही ठरवा म्हणजे. So technically there would have been 565 Indias or 565 states. हे नॉट टेकली. मग सगळ्यांकडनं आपण ऍक्सेशन नामे घेतले. तर ते घेत असताना त्यांनी ते द्यावे वो लेते समय टू अड्यूस देम सो दॅट दे साइन दोज ऍक्सेशन पेपर्स. दे वे प्रॉमिस कि नहीं आप फिक्र मत करो, आपकी इज्जत रहेगी. इज्जत ठीक आहे पण आपलं राहणीमान तुमचं पहिलं सगळं ते तसंच राहील. त्यांच्यासाठी तुम्हाला प्रिव्ही पर्सेस. अरे ते मान्य होतं. ती तुमचं डिसिजन बंद करून टाकायचं प्रिव्ही पर्सेस वगैरे. वाय शुड डेमोक्रॅटिक इंडिया पे सच ह्यूज अमाउंट टू दिस ओल्ड संस्थानिकन राजाज? व्हॉट इज द लॉजिक? शी टूक अ व्हेरी करेक्ट डिसिजन बिकॉज दॅट वॉज द पेन ऑफ फ्युडॅलिझम ऍक्च्युअली. परंतु नानी पालखीवालांनी सपोर्ट केला त्यांना, लक्षात घ्या. म्हणजे ही गोष्ट म्हणजे एकीकडे भांडवलशाही म्हणजे टाटांचे सल्लागार आहेत. टाटा हे या देशातल्या भांडवलदार वर्गाचे एक अत्यंत प्रगत असे नेते समजले जातात. चांगल्या अर्थाने सुद्धा की त्याच्या त्या रिलायबल पद्धतीनं व्यवसाय चालवतात वगैरे. त्यांना त्यांनी सपोर्ट केलेला होता. इट्स व्हेरी डिसहार्टनिंग टू नो दिस. पण ही डिड इट. देन शी टूक वन मोर डिसिजन इन 1969. याचा संबंध त्याचा प्रिव्ही पर्सेस संबंध याच्याशी नाहीये पण अँटी फ्युडल मेजर्सशी आहे. आता दुसरा जो डिसिजन आहे तो म्हणजे नॅशनलायझेशन ऑफ बँक. 14 बँक्स वर नॅशनलाइज. आता तू म्हणजे याचा काय समजलं? 14 बँक्स वर नॅशनलाइज. सो होल बायस ऑफ द बँकिंग वॉज अर्बन सेंट्रिक. त्याच्या आधी बँकांचं काम काय तर अर्बन सेंटर्स मध्ये, मोठ्या अर्बन सेंटर्स मध्ये प्रॉफिट मिळेल अशा पद्धतीनं बँका चालवायच्या. आणि भारतीय बँकांचा इतिहास आता वेगळा विषय आहे पण तरी सुद्धा आम्ही जाता सांगतो. The history of the Indian banking is the history of bank failures, particularly pre-independence period मध्ये मी तुम्हाला सांगतो. इतके बँक फेल्युअर्स होत होते. इन्शुरन्स कंपनी, the failures of the insurance companies were very large in number. So the insurance sector आणि finance banking sector, it could not grow because the lack of confidence of the people, one, and lack of dispersion all over the country. Indira Gandhi took a very right decision. म्हणजे मी त्या डिसिजनचं आता समर्थन करण्यासाठी बोलत नाही, मी या संदर्भात सांगतो. राईट डिसिजन इन द सेन्स
he made a condition for this over this nationalized bank. You will have to lend 35% of your advances to the priority sector. प्रायोरिटी सेक्टर कुठले आहेत? ऍग्रिकल्चर आहे, त्याच्यामध्ये स्मॉल ट्रेडर्स आहे, एक्सपोर्टर्स आहे, स्मॉल इंडस्ट्री आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे अदरवाईज हू वुड अदरवाईज नॉट बी फाउंड क्रेडिट वर्दी. आणि अदरवाईज म्हणजे बट फॉर दिस 35% प्रोव्हिजन द ऍडव्हान्सेस स्टँडिंग टू देअर क्रेडिट वेर ओनली 11%. अदरवाईज या सेक्शनला फक्त 11% मिळत होते. At that point of time, she said it should be 35%. And once it was made compulsory, then they had to open branches. Branches open करताना त्यांनी होतं की एवढ्या % branches तिकडे पाहिजे. And like this, she monetized the rural economy. Now हे टाटा बिर्ला म्हणे लोक याला विरोध त्यावेळेला त्यांनी केला, पण पण इतकं ती भांडवलशाहीची पद्धत आहे. पण त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की टाटाचे ट्रक जर खपायचे असतील तर ग्रामीण भागामध्ये ते कोणीतरी विकत घ्यायला पाहिजे, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्सने. ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स विल बाय and could buy only because the loans were given to them by the nationalized banks because they were nationalized. They would not have done it had they been private banks. त्यामुळे या मार्केट याच्यातून काय झालं, द मार्केट गेट्स ओपन. लोकांच्या हातात पैसा जातो आणि पैसा हा फक्त खाण्यासाठी जात नाही, म्हणजे काहीतरी व्हेंचरसाठी जात नाही, कुठल्या तरी प्रोडक्टिव्ह व्हेंचरसाठी जात नाही. दुसरं म्हणजे कोऑपरेटिव्ह फायनान्स. तुम्ही जर पाहिलं समजा महाराष्ट्र अँड पर्टिक्युलरली वेस्टर्न महाराष्ट्र इज डेव्हलप्ड. वाय? वन ऑफ द रिझन कोऑपरेटिव्ह सेक्टर त्याला फार मोठी जबाबदारी आहे. आणि त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह फायनान्स हा सुद्धा एक मोठा भाग आहे. म्हणजे खालच्या पातळीपर्यंत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज वगैरे. कोऑपरेटिव्ह फायनान्स, कोऑपरेटिव्ह अदर इंडस्ट्रीज वगैरे जेव्हा ऍडिशनल एक भाग झाला आणि त्याच्या मार्फत म्हणजे कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी काढली तरच फॅक्टरी होऊ शकते. प्रायव्हेट फॅक्टरी होत्या अगदी थोड्या, पण ऊसाचं क्षेत्र म्हणायचं होतं. आता ऊस एवढा असावा का, वेदर बिस्मस शुगर केन एरिया शुड बी देअर ऑर नॉट. नाउ दिस इज अ क्वेश्चन सर्टनली वी शुड आस्क टुडे. पण आता आपण वी हॅव टू एक्सेप्ट दिस ट्रायंगल. वी हॅव टू स्पीक विदिन द ट्रायंगल. विदिन द ट्रायंगल बोलायचं असेल तर शुगर केनचं क्षेत्र वाढणं, मग ते कधी वाढेल? कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी झाली. कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी कधी दिली आणि कोऑपरेटिव्हच होऊ शकेल, खाजगी होऊ शकणार नाही, कारण शुगर केनचं क्षेत्र नाही. म्हणजे बोथ फीड इच अदर. पण प्रायव्हेट सेक्टर कॅनॉट डेव्हलप बोथ अनलेस दे हॅव ओनरशिप ऑफ ह्यूज फार्म लँड. हे शक्य नाही. किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ते अवघड आहे. मग काय करणार? तर कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी इज द ओनली सोल्युशन विच इज लेस एक्सप्लॉयटेटिव्ह. त्याला पैसा कोण देणार? गव्हर्नमेंट इज देअर. So government will finance, government will, because of government guarantee some finance will become available. म्हणजे ह्याच्यात काय झालं शेवटी, the market is created. So ज्या सगळ्या फायनान्स सेक्टर मध्ये असेल किंवा नॉन फायनान्स सेक्टर मध्ये असेल केलेल्या गोष्टींमुळे मार्केट निर्माण झालं, करण्याचा प्रयत्न केला. टेक्नॉलॉजी. फॉर टेक्नॉलॉजी वी एस्टॅब्लिश मेनी बेसिक इन्स्टिट्यूशन्स फॉर रिसर्च. आता बेसिक इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च आणि टेक्नॉलॉजी ट्रेनिंग सध्या IITs घ्या तुम्ही. याच्यामध्ये आपण काही प्रमाणात अमेरिकेची सुद्धा मदत घेतलेली आहे. म्हणजे त्या टेक्नॉलॉजी सगळ्या IITs ज्या निर्माण केल्या गेल्या हे सगळे नेहरूंची विजन आहे. नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, त्या आणि आधी मला माहिती नसलेल्या सुद्धा अनेक असतील. सो मेनी बेसिक रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ट्रान्समिशन जिथून होऊ शकेल अशा प्रकारचे इन्स्टिट्यूशन हा एक आपण भाग केला. आणि याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाचा भाग म्हणजे सोव्हिएत युनियन हेल्प अ लॉट. आणि इंडिया मस्ट पोज बिग थिंग टू सोव्हिएत युनियन. आणि वी हॅव लॉस्ट अ गुड फ्रेंड पार्टली फॉर देअर मिस्टेक दॅट दे कुड नॉट सस्टेन देमसेल्फ, पार्टली बिकॉज ऑफ आवर चॉईस. तर सोव्हिएत युनियनचा जो पहिला जो आपला दिलायचा स्टील प्लॅन्ट आहे तो कसा मिळाला आपल्याला आणि तो पब्लिक सेक्टरमध्येच का आला? इट इज अ स्टोरी. आपल्या पंडित नेहरूंचे पर्सनल सेक्रेटरी मथाई म्हणून होते, जॉन मथाई. त्यांनी त्यांचं आत्मचित्र लिहिले आहे, ऑटोबायोग्राफी. इन इट ही हॅज नरेटेड दॅट होल थिंग. ऍक्च्युअली नेहरू वॉज नॉट व्हेरी मच इन फेवर ऑफ taking it from Soviet Union. He was impressed by Soviet Union as a model, that apart.
We didn't want internationally to Soviet Union to be